मी मंदिराला निरोगी करण्यासाठी आम्ही इथे ह्या मंदिरात आम्ही रोज जमतो. गुड मॉर्निंग. आज मी एकटीच आले होते, स्वामिनी आली नाहीये. आज 3 किलोमीटर मी एकटीच चालणार आहे. दुकानापाशी आले मी. मेडिकल जवळ आले आहे मी माझ्या बाबा चौकामध्ये. आणि कोथिंबर वगैरे घेतली आहे, अद्रक, कोथिंबर आणि मटकी. आजचा वर्कआउट खूप छान झाला आणि आज मुलांना उठायचं होतं पण नाही उठवलं मी. आज माझ्याबरोबर यायचं खूप हट्ट धरत होते. ही रेसिपी आहे शिरकुंबा आणि गोलगुले. कारण लहान मुलांसाठी आम्ही बाहेर गेलो पण लहान मुलं गेले नव्हते बाहेर, त्यामुळे आता त्यांच्यासाठी स्पेशल पार्टी आहे टेरिसवर. आता घरी जाऊन भांडी झाडून वगैरे घरकाम करून आवरून परत दुकान वगैरे जावं लागतं. आता बघू, तसे आमचे घरचे म्हणतातच काहीच कामाची नाही आहे, काहीच येत नाही आहे. अपेक्षा तर सगळीच असते पण येत तरी काय नाही, मग त्याच्याकडून अपेक्षा का करायची काय माहिती. तशी तर बिना सासू सासऱ्याची घर सांभाळण्याचं पूर्ण 20 वर्ष मी घर सांभाळ आहे, की जेणेकरून कोणी नावं ठेवलं तर मलाच ठेवलं आणि कोणी चांगलं म्हणणं तर मलाच म्हणणार होतं. त्यामुळे सगळं सांभाळावं तर लागतंच. मी 100 फुटी रोडमध्ये आले. इथे डेकोरेशन केलं आहे कणसांचं, काही तसा शेतकरी समाज खूप राहतो. मी एकटीच आली आहे, सोबतची काही गरज नसते. खूप महिला म्हणतात सोबत नाही सोबत नाही. ज्यावेळेस आपलं टार्गेट आपल्याला हवं असतं ना, त्यावेळेस सोबतची गरज नसते. टार्गेट अचीव तर स्वतःच करावं लागत असतं. घरी आल्यानंतर मी सिबकथॉर्न घेणार आहे आणि मुलांनाही देणार आहे. काल आमच्या जिजूंनी सिबकथॉर्न बॉटल आणलेत. आता हे चालू करणार आहे. ह्यात भरपूर प्रमाणात सी विटॅमिन्स असतात. मी मटकी आणली होती येताना बाजारातून, त्याला फोडणी टाकणार आहे. जास्त कांदा नाही पडतो तेलामध्ये. मी सगळे एका वेळेस सगळं टाकून देते. कुठलीही अशी कोथिंबीर जास्त परतत नाही. मी आता वाफवून घेते. ऊन पडलेले उन्हामध्ये माझी पंचकव्य राजे दीक्षितच्या सांगण्याप्रमाणे मी उन्हाच्या किरणांमध्ये मी भाजी ओपन ठेवून शिजवणार आहे. त्याला मी झाकणार नाही. सुंदर दिसते आहे भाजी. थोडंसं मिठाला डबा मी असा काचाचा वापरते, भरणी, आणि हा लाकडी चम्मच. जर सेंदव मीठ आणते, ह्यावेळेस साधं मीठ भेटलेलं आहे तर नेहमी सेंदव मीठ असतं. तिखट पाणी टाकते थोडं. शेंगदाण्याचा कूट, राजीव दीक्षितच्या नियमानेप्रमाणे सूर्यकिरणही येतात सकाळची. कच्चा कांद्याने टेस्ट येते परतण्यापेक्षा.
कुठलाही एक्स्ट्रा मी मसाला टाकला नाही याच्यामध्ये. तुमचे जर गुडघे वगैरे दुखत असतील तर धने पावडर टाकायचं नाही आहे, त्यात खूप थंडी असते. ही कशी वाफ निघते, इकडून सूर्यकिरणं आहेत. ही सकाळची भाजी अशी झाली पाहिजे. अरे हे सोनं असतं रे, खायचं सोनं नसतं. समर्थ खूप छान प्रश्न विचारत होता की ह्याला सोनं म्हणजे काय. मोबाईलवरचं ते सोनं बनवतात, हे दागिने बनवतात असे ज्वेलरी. ह्याला ही ह्यामध्ये टाकलं तर पिघलते. हा मग त्याचं काय बनते? हे ज्वेलरी बनवतात, त्याला आज सोनं अख्खा म्हणतात. दिवस मेडिकलमध्ये गेला. समर्थही आला होता. गेल्यावर सोनं बनवायचं कसं बनवणार आहेस? काय काय सोनं आहे ते तोडून परत ते पिघलायचं, परत कशात तरी टाकायचं, सोनं बनते. तू आधी अभ्यास कर बेटा, अभ्यास कर. तू दुकानात मोठ्या गोष्टी आलायस तर बोलते. आलायस. हा मग सोनं बनवायचं. सोनं बनवायचं असतं का आता? ट्रेन आहे ते, बॉक्सची दोन गाडी डब्बे, बनवली आहे. टेम्पो ती वाटायला, मम्मीच्या बड्डेला देईल. काय? टेम्पो वाटायला. मेडिकल नेहमी असं काहीतरी करतो. आता मी घरी जाते. हे 7 वाजत मेडिकल. आता मी घरी हे जाते. आपण काय करतोय, आता स्वामीनी मला मदत शिरकुंबा करू लागते. करतोय. हे काल चारायला कुठं जाणं सोडू झालं नाही लागते. ना, सगळ्यांनी बोलवलं होतं पण खायला आपण वेळ लांब शिजली राहिल्यामुळे आहे मी. कुठे जाणं झालं नाही. त्यामुळे आज आपण घरी शिरकुंबा समर्थला करूया. नेहमी मदत आवडतं ना करू तुला? लागतो, पण तिला चारोळे खायलाही खूप आवडतात, त्यामुळे ती मला मदतीला हेल्प बसली करू आहे. लागते स्वामीनी. हे मला माहिती समज तू आहे. काय करतोय? तिला तोंड आल्यानंतर चारोळे तू काय करतोय? खाल्ल्यानंतर तोंड खूप कमी होतं. तुझी स्पेलिंग नाही करायची. कशाला लिहायचे? लवकर कमी होतं छान चारोळे शिरकुंबा करायचा खाल्ल्यानंतर तोंड गोड. आलेलं. कुणा कुणाला आवडतोय. आणि काय करायचं? रसगुल्ले उष्णता ना, भडकते त्यामुळे तोंड येत गुलगुले असतं. करायचे, गुलगुले. केळीची. युट्यूबला बघूया आपण गुलगुलेचं. चाट नीट करू लागते स्वामीनी. मम्मीच्या बड्डेची तयारी मम्मीच्या करतोय का? बड्डेसाठी करतोय. नाही. मम्मीच्या बड्डेला काय मला करतोय स्कूटी नेमकं? पाहिजे. असलं काही कागद नाही द्यायची मला, काय? हे कागद दे. हा स्पेशल शिरकुंबा खूप तयार छान झाला आहे फुगडी लहान फुटली आहे. मुलांसाठी. मी आणि लहान करताना मुलं कुठे नाही बाहेर गेले दाखवलं, नाहीत ह्यावेळेस. कारण आणि हा सण पसारा कशाला पडला मिस होता करायचा? घरात. पोळ्याचा सण एखादा मिस करतो, कारण तो महिन्याला येतो. दुकानातून यायला उशीर पण झाला, हा त्यामुळं वर्षातून एकदा साफसफाई सण असतो, वर्षातून एकदा करून पण शिरकुंबा काय प्यायला वेळ झाला भेटतो. तर पसारा थोडा मग मिस पडला, नाही त्यामुळे मी करायचं म्हणलं. सगळे शूट करू शकले लहान नाही. मुलांना मला आवडतोही, थोडीशी गडबड आम्हालाही होती. कुठे कुठे मलाही जाता आलं नाही, कारण लांब लांब असल्यामुळे फ्रेंडच्या घरी जाता आलं नाही. खूप छान दिसते. मस्त शिरकुंबा उकळतोय. माझ्याकडे खास पदार्थांसाठी खास जागा जेवणासाठी निवडत असतो, ते म्हणजे आमचं हा टेरेस. मस्त गुलगुले आणि हे गुलगुले शिरकुंबा. केले, पण मी करताना नाही दाखवले, कारण मीच यूट्यूबला पाहून गुलगुले केले आहेत, पण खूप छान टेस्ट झाले. मी टेस्ट घेऊन आता ही आमची टेरेसवर पाहिले पार्टी आहे. आहे. टेस्ट गुलगुलेही छान झालेत, पण मी दाखवू शकले नाही, कारण मीच यूट्यूबला बघत असते. कारण मी काही असं म्हणजे एक स्वयंपाकात मी जास्त एक्सपर्ट नाही आहे. मी गुगल सर्च करून, यूट्यूब सर्च करून बघत असते, 1-2 व्हिडिओ मग करत असते. खूप आणि हे गार्डनमध्ये बसून खास पदार्थ खायला खूप छान वाटतं. हे आणि चांदही उगवला आहे, खूप छान. गुड नाईट, बाय बाय.